7 दिवस आधीच दिला होता मंत्रिपदाचा इशारा. पडद्यामागे राजकारण उघड. सात दिवस आधीच निर्णय झाला होता, पण राजभवनात शपथविधीची वेळ आली मंगळवारी सकाळी 10 वाजता. म्हणजे 7 दिवसात पडद्यामागे काय काय शिजत होतं. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं मंत्रिपद आता ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या हाती येत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार आहे. पण इथे खरी बातमी आहे ती म्हणजे भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार असल्याचा निर्णय तब्बल 7 दिवसांपूर्वीच झाला होता. तो निर्णय घेतला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी. मात्र इतकं सगळं गुप्त ठेवलं का गेलं? का भुजबळांना लगेचच शपथ घेऊ दिलं गेलं नाही? या सगळ्यामागे आहे एक राजकीय गणित. डिसेंबर 2024 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण भुजबळ वगळले गेले. त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती जाहीरपणे. पण आता बीडमधील राजकीय भूकंपानंतर धनंजय मुंडे यांचं पद रिक्त झालं आणि तीच संधी भुजबळांना मिळाली. ही संधी नेमकी त्यांच्यासाठीच राखून ठेवली होती का? ओबीसी मतदारांवर प्रभाव असलेल्या भुजबळांना पुन्हा मंत्रिपद देणं म्हणजे सामाजिक समीकरण सांभाळण्याची रणनीती? पक्षातील इतर इच्छुक नेत्यांच्या आशा आता धुळीला मिळाल्या आहेत. हा निर्णय किती अंतर्गत नाराजी निर्माण करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर हा होता भुजबळांच्या पुनरागमनामागचं पडद्यामागचं राजकारण. या निर्णयाचे परिणाम आगामी निवडणुकीवर कसे होणार? तुमचं मत काय? कमेंट करा. तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.